नमस्ते. दादी हेल्थी किचनमध्ये मी तुमच्याकरता घेऊन आलेले उपमा. आपण तेल टाकून घेऊया. जिरे, मोहरी, हे आपले जिरी मोहरी झालेली आहे. ह्याच्यात आपण 2 चमचे उडदाची डाळ, 2 चमचे मुगाची डाळ अशी आपण भिजवून 1-1.5 तास अगोदर भिजवून ठेवलेली आहे. ही डाळ चांगली आपल्याला कडक होऊपर्यंत परतायची आहे. कढीपत्त्याची पानं, मिरची आपल्या आवडीनुसार, कोथिंबीर. ही आता डाळ आपण पाहूया, छान कडक झालेली आहे. हे आपण उपमा पाहतोय तो आपण इन्स्टंट उपमा पाहतोय. रवा, हा रवा बारीक घ्यायचा आहे, तो चांगला भाजून घ्यायचा आहे. सुंदर छान खमंग असा भाजून घ्यायचा आहे हा रवा. 1 चमचा साखर, साखरही आपल्या आवडीनुसार आपण मिक्स करून घेऊया. मीठ, मीठही काढून घेऊया. 2 चमचे हे आता आपण काढून घेऊया. हे शेंगदाणे अगोदरच भाजून छान आकरे भाजून घेतलेले आहे. हे आता आपलं उपमाचं रवा भाजलेला आहे, चांगला वास सुटलेला आहे त्याचा. कोथिंबीर, मिरची सर्व अगदी असं कडक झालेलं आहे. खोबरं, हे आता आपण परत परतून घेऊया त्याच्याबरोबर. हे आता आपलं उपमाचं भाजून झालेलं आहे. हे आता 15 दिवस, महिनाभर पण फ्रीजच्या बाहेर अगदी व्यवस्थित छान टिकतं. आपल्याला कुठे प्रवासाला जायचं असं तर अशा प्रकारे हे सर्व करून आपण घेऊ शकतो. हे आपण बरोबर घेऊन जाऊ शकतो. आणि बारीक गरा ह्याच्याकरताच घ्यायचं आहे. आपण प्रवासाला जातो तर तिथं काही वेळेला काही नसतं, तर नुसतं डब्यामध्ये गरम पाणी टाकलं आणि झाकण घालून ठेवलं डब्यात लावून, तरी हा उपमा तयार होऊन जातो. त्याला परतलं नाही, काही नाही केलं तरी चालून जातं. हे आता आपलं झालेलं आहे. आपण आता गॅस विझून घेऊया. याच्यामध्ये आता आपण 2 चमचे तूप घेऊया. ह्याच्यामध्ये 1 बटाटा बारीक चिरून घेतलेला आहे. आता आपण झाकण ठेवून एक वाफ घेऊया. आणि आपण एक झाकण काढूया. चिरलेला असल्यामुळे बटाटा लगेच शिजलेला आहे. 1 टमॅटो, बटाटे आणि टमॅटो टाकले. जे बटाटे खात नाही त्याने नाही टाकले तरी चालेल, किंवा कच्ची केळी घेतली तरी चालेल. आता टमॅटो आणि बटाट्याच्या मापानेच आपण मीठ घेऊया, कारण त्या अगोदर आपण त्या उपमामध्ये मीठ टाकलेलं आहे. यात आपण भाजून घेतलेला आहे उपम्याचं, तो उपमा आपण टाकून घेऊया. अगदी घरात सुद्धा आपण असं भाजून ठेवलं आणि पाहिजे तेव्हा पीठ करता येतं आपल्याला.
आता ह्याच्यामध्ये आपण हे गरम केलेलं पाणी टाकूया. एक मिनिट घेता. हे आपला भाजलेला रवा आहे अगोदरचा. आपण कुठं गेलो आणि काही नसेल तर थोडंसं गरम पाणी टाकायचं आणि ह्याला झाकण देऊन ठेवून द्यायचं. आता ह्याला पण झाकण देऊन 5 मिनिटाकरता ठेवून देऊया झाकून. कांदा टाका. अगदी झटपट आणि चांगला उपमा होतो हा. अगदी केव्हाही डब्यात भरून ठेवला करून आणि पाहिजे तेव्हा करून खाल्ला तरी चालतो. हा आपला उपमा तयार झालेला आहे. आता मी गॅस बंद करते. तो वाटीमध्ये पाणी घालून ठेवलेलं आहे, तो पाहूयात आपण. हे आपण आता झाकण काढूया, कालवून पाहूया. हा आपला उपमा तयार झालेला आहे. याच्यावरनं तूप घ्या किंवा तसं खाल्लं तरी चालेल. ह्याच्यामध्ये मात्र टाकायला गरम अगदी उकळलेलं पाणी लागतं प्रवासाला गेल्यावर. आणि झाकण देऊन डब्यामध्ये ठेवायचं 5-1 मिनटं की अशा प्रकारे उपमा तयार होतो आपला. आणि बारीक रवा घेतल्यामुळं अगदी मऊ शिजलेला आहे. हे आपले झाले इस्टन उपमापासून बनवलेला उपमा. हा आपला इस्टन आहे, नुसता रवा भाजलेला. हे नुसतं गरम उकळतं पाणी टाकून केलेला. आणि हा आपण टमॅटो बटाटे टाकून केलेला उपमा. तर नक्की ट्राय करा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. नक्की करून पहा. ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूट टाकले तरी चालतील. तुम्हाला आवडत असेल तर काजू आपल्या आवडीनुसार ड्रायफ्रूट टाका.